सर्वांना सस्ने नमस्कार. मी संतोष साखरे, चित्रपट निरीक्षक. आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण शिधावाटप यंत्रणेची रचना व पार्श्वभूमी पाहिली. त्याचबरोबर शिधावाटप यंत्रणेचा आकृतिबंधही पाहिला. म्हणजे एकंदरीत 59 प्लस 2 असे 61 कार्यालय आणि 1493 कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली आपली ही शिधावाटप यंत्रणा काम करत असते. तर आज महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे MTRAचे महत्त्वाचे कायदे व आदेश. कंट्रोल ऑफ रेशनिंगची जी आपण साईड पाहिली तर साईडमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ह्या 32 ऑर्डर जे आहेत, त्या 32 ऑर्डर्स आणि कायदे आपल्याला दिसून येतील. तर याच्यातील या 32 कायद्यावरती आपली ही शिधावाटप यंत्रणा काम करत असते, त्यांच्या आदेशाचं पालन करत असते, नियंत्रण आदेश करत असते. तर या 32 कायद्यापैकी जे महत्त्वपूर्ण कायदे आहेत किंवा महत्त्वाचे जे काही कंट्रोल ऑर्डर्स आहेत, त्या ऑर्डर्स आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जर आपण चार्ट पाहिला असेल तर महत्त्वाच्या ज्या 8 ऑर्डर्स आहेत, त्या 8 ऑर्डर्सचा आपल्याला सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या 8 ऑर्डर्स फार महत्त्वाचे आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न किंवा टिपाद्यामध्ये हा ऑर्डर्सबद्दल आपल्याला माहिती विचारली जाऊ शकते. तर तशी माहिती आपल्याला देता आली पाहिजे. तर ज्या 8 ऑर्डर्स आहेत महत्त्वाच्या, एकंदरीत 32 आहेत. 32 तर आपल्या याच्यावरती आपली यंत्रणा काम करतच असते. पण ज्या महत्त्वाच्या ज्या 8 ऑर्डर्स आहेत, त्या 8 ऑर्डर्सबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम जे काही महत्त्वाचे कायदे आहेत किंवा आदेश आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जो महत्त्वाचा जो कायदा आहे, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955. शिधावाटप यंत्रणेची पार्श्वभूमी सांगत असताना या कायद्याचा मी उल्लेख केला होता आणि या कायद्याच्या कलम 3 नुसार आपली जी आहे महाराष्ट्र अन्नधान्य शिधावाटप दुसरे आदेश 1966 निर्माण झाला असं मी आपल्याला सांगितलं होतं. तर हा कायदा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यावरती आपली यंत्रणा कामकाज करत असते, कार्यवाही करत असते. तर हा कायदा आपल्याला सखोलमध्ये अभ्यासायचा आहे. हा सुद्धा महत्त्वपूर्ण कायदा आहे. त्याचबरोबर जो दुसरा महत्त्वाचा कायदा आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. हा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा आहे. हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा 2013 जो कायदा आहे, या कायद्याचा आपल्याला सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. हे 2 महत्त्वाचे कायदे जे केंद्र शासनाचे आहेत. तर बाकीचे जे आहेत ते बाकीचे ऑर्डर्स आहेत. हे केंद्राचे कायदे आहेत. हे केंद्राचे कायदे आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे. ह्या ज्या 2013चा जो कायदा आहे, तर या 2013च्या कायद्यामध्ये जे आहेत पात्र लाभार्थी जे आहेत, कुटुंबाचे लाभार्थी ओळखणं, त्यांना अन्नधान्याचं वितरण करणं, कुठलाही जो नागरिक आहे अन्नधान्यापासून वंचित राहू नये, तो उपाशी राहू नये म्हणून ही जी ऑर्डर आहे, ती ऑर्डर काढण्यात आलेली आहे किंवा हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. 2013चा कायदा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. या कायद्यावरती आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला जी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 आहे, ते सुद्धा सखोलपणे अभ्यासणं फार गरजेचं आहे. तर तिसरा महत्त्वाचा जो महाराष्ट्र अन्नधान्य शिधावाटप दुसरे आदेश 1966 आणि चौथा आहे महाराष्ट्र अन्नधान्य शिधावाटप दुसरे नियमन 1966 चे आदेश. हे दोन्ही आदेश फार महत्त्वाचे आहेत. कारण आपली जी शिधावाटप यंत्रणा जी तयार झालेली आहे, ते आहे अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 नुसार. त्या कलम 3 नुसार हे दोन्ही जे कायदे आहेत 1966 चे आदेश आणि नियमन हे तयार झालेले आहेत. तर थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर जो 1966 चा जो आदेश आहे, काय करायचं हा सांगतो आणि जो नियमन आदेश आहे, तो नियमन आदेश हा कसं करायचं हा पद्धतीने सांगतो. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला माहिती घ्यायची असेल, तर एखादी शिधापत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला अन्नधान्याचं वितरण करायचं आहे, असं सांगितलं असेल, तर त्या शिधापत्रिका ती कशी द्यायची? त्याच्यामध्ये युनिट्स किती असली पाहिजेत? त्याची नोंद कुठे घेतली पाहिजेत? म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या त्या कायद्याची म्हणजे 1966 चा जो आदेश आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी ही कशी करायची? ही या नियमन ऑर्डरमध्ये किंवा रेग्युलेशन ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हा सुद्धा कायदा किंवा हे 2 कायदे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण या 2 कायद्यावरतीच आपलं कामकाज चालतं. आता तिसरा जो महत्त्वाचा कायदा आहे, तो आहे द बॉम्बे रेशनिंग एरिया शेड्यूल्ड कमोडिटी वितरणाचे विनियमन आदेश 1986. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. हा कायदा सुद्धा आपल्याला सखोलपणे अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर दुसरा जो आहे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम कंट्रोल आदेश 2015. ही सुद्धा एक महत्त्वाचा कंट्रोल ऑर्डर आहे किंवा आदेश आहे. हे सुद्धा आदेशाचं आपला सखोलपणे अभ्यास करायचा आहे किंवा काय त्यामध्ये सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जो महत्त्वाचे जे 2 कायदे 7 आणि 8 द लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रिब्युशन आदेश 2000 हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एल-पी-जी गॅस संदर्भातली हा ऑर्डर आहे. आणि त्याचबरोबर जो सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा आहे, तो आहे मोटार स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल पुरवठा वितरणाचे विनियमन आणि गैरप्रकारांना प्रतिबंध कायदा 2005. बघा आपलं जे राज्य दक्षता पथक आहे, तर राज्य दक्षता पथक जे कारवाया करतात किंवा आपण व्हिडिओ पाहतो, बातम्या पाहतो, बातम्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बायोडिझेलच्या किंवा डिझेलच्या ज्या कारवाया केल्या जातात, तर त्या या ॲक्टच्या माध्यमातून या कारवाया केल्या जातात.
मोटार स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल पुरवठा वितरणाचे विनियमन आणि गैरप्रकारांना प्रतिबंध 2005. बघा, राज्य दक्षता पथक या कायद्याच्या अंतर्गत किंवा या आदेशाच्या अंतर्गत कारवाई करत असतं. आता राज्य दक्षता पथकाचा उल्लेख झाला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. राज्य दक्षता पथकावरती आपला टिपालेला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला राज्य दक्षता पथक जर असं जर विचारलं तर आपल्याला त्यात चांगल्या पद्धतीने काही व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. राज्य दक्षता पथकाला प्रधान कार्यालयामध्ये काम करतं, कुणाच्या अंडर काम करतं हे आपण त्या बाबतीमध्ये सखोल घेणारच आहोत. राज्य दक्षता पथक हे टिपाद्यामध्ये आपण लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. तर या ज्या महत्त्वाच्या जे आदेश आहेत किंवा कायदे आहेत, या कायद्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की एकंदरीत 32 कायदे आणि ऑर्डर्स आहेत एकूण आपल्या शेता वाटप यंत्रणेमध्ये ज्या वरती आपली यंत्रणा काम करत असते. त्या 32 ऑर्डर्स सुद्धा मी तुम्हाला सांगेन, पण प्रत्येक ऑर्डर्स हे सखोल घेणं जमणार नाही. ज्या 32 ऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची केरोसिनची एक ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये सॉल्व्हंटची ऑर्डर आहे, नाफ्त्याची ऑर्डर आहे. त्याचबरोबर महत्त्वाची आणखी दुसरी एक सांगायचं गेलं तर साखरेची एक ऑर्डर आहे, ती महाराष्ट्र लेव्ही शुगरची, त्या एक महत्त्वाची ऑर्डर आहेत. अशा एकूण 32 ऑर्डर आहेत. त्या 32 ऑर्डरवरती आपली शिधा वाटप यंत्रणा ही काम करत असते. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की ह्या 8 कायदे जे आहेत किंवा 8 कंट्रोल ऑर्डर आहेत, त्या कंट्रोल ऑर्डर 8 खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जो आहे ती जो पहिला कायदा आहे, जो अत्यावश्यक वस्तू कायदा, हा आपल्याला पाहणं जास्त गरजेचं आहे. आता अत्यावश्यक वस्तू कायदा पाहत असताना किंवा आपला जे रेशनिंग एरिया जी आहे किंवा शिधा वाटप यंत्रणा जी आहे ती याच कायद्याच्या आधारे तयार झालेली आहे. म्हणून हा कायदा अभ्यासणं फार गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. शिधा वाटप यंत्रणेमध्ये आपण काम करत असताना आपल्याला हा कायदा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण सेवेत आहोत, जोपर्यंत आपण शिधा वाटप यंत्रणेमध्ये काम करत आहोत, तर हा कायदा अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. या कायद्याची सखोल माहिती घेणं सुद्धा आपल्याला जास्त गरजेचं आहे. तर कुठलीही कार्यवाही करत असताना या कायद्याचा आधार घेऊनच कार्यवाही केली जाते. म्हणून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. हा कायदा आपल्याला आता अभ्यासायचा आहे. हा कायदा अभ्यासत असताना आपल्याला याची पार्श्वभूमी पाहणं फार गरजेचं आहे. या कायद्याची निर्मिती करणं का गरजेचं वाटलं? कायद्याची आवश्यकता का भासली? तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला किंवा पुरवठा व्यवस्थितपणे झालेला नाही, त्या अनुषंगानं जे उत्पादन, पुरवठा, वितरण, साठवणूक आणि व्यापार यावर नियंत्रण ठेवण्याची ही आवश्यकता निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने 1946 ला जीवनावश्यक पुरवठा तात्पुरता हा कायदा तयार करण्यात आला. बघा, पार्श्वभूमी जर पाहायचं असेल तर जो काही आपलं दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्ध जे 39 ते 45 च्या दरम्यान जे झालेलं होतं, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अन्नधान्याचा पुरवठा हा सुरळीतपणे झाला नसल्यामुळं जीवनावश्यक पुरवठा कायदा हा तात्पुरता तयार करण्यात आला. हा कायदा तयार केल्याच्या नंतर हा कायद्याची जी मुदत होती ती 26 जानेवारी 1955 पर्यंत होती. मग त्याच्यानं नव्यानं कायदा तयार करणं गरजेचं वाटलं. पण आता हा नव्यानं कायदा तयार करत असताना आपल्याला जर पाहिलं असेल तर कुठलाही कायदा जो तयार केला गेलेला आहे तो प्रत्येक कायदा हा संविधानातून तयार केला गेलेला आहे. म्हणजे हा सुद्धा कायदा नक्कीच संविधानातून तयार केला गेला असला. म्हणजे कुठलेही आदेश असतील, कुठलेही कायदे असतील ते भारतीय संविधानातूनच तयार झालेले आहेत. त्या संविधानाचा आधार घेऊनच आपली यंत्रणा सुद्धा काम करते. त्या संविधानाचा आधार घेऊनच हा जो अत्यावश्यक वस्तू कायदा आहे 1955 चा तो तयार झालेला आहे. तो कायदा कसा तयार झालेला आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी या कायद्याची संविधानातून कशी निर्मिती करण्यात आली आहे हे मी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मी तुम्हाला अत्यावश्यक वस्तू कायदा आहे याची थोडक्यामध्ये माहिती सांगितली. बघा, भारतीय संविधानाचे कलम 246 7वी अनुसूची. या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूची आहेत. एक राज्य सूची, संघ सूची आणि समवर्ती सूची. त्यामध्ये समवर्ती सूची, या समवर्ती सूचीमध्ये प्रवेशिका 33 नुसार इसी ऍक्ट म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, ज्याला आपण अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणू, 1955 हा 1 एप्रिल 1955 पासून लागू करण्यात आला. लक्षामध्ये म्हणजे आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं भारतीय संविधान कलम 246 7वी अनुसूची, समवर्ती सूची, प्रवेशिका 33, त्याचनुसार इसी ऍक्ट. तर भारतीय संविधानामध्ये खरंच म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे याच्यावरती तुम्ही मग विश्वास वाटतो तुम्हाला या ठिकाणी विथ एव्हिडन्स म्हणजे भारतीय संविधान सुद्धा आपल्या समोर आहे. या भारतीय संविधानातलं कलम जे 246 आहे ते 246 मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याचबरोबर जी 7वी अनुसूची आहे त्यातील समवर्ती सूची आहे ती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. या ठिकाणी भारतीय संविधानाचा कलम 246 मी या ठिकाणी हायलाइट करून ठेवलेला आहे. तर ते 246 कलम, आता 246 कलम मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. कोणत्याही राज्याच्या विधिमंडळालाही 7व्या अनुसूचीतील या संविधानात समवर्ती सूची म्हणून निर्दिष्ट केलेल्या सूची 3 मध्ये नमूद केलेल्यापैकी कोणत्याही बाबी संबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे.
म्हणजे 246 कलम काय सांगतं, केंद्र आणि राज्य शासनाला हा कायदे करण्याचा अधिकार आहे. मग ते कायदे कसे तयार करण्याचा अधिकार आहे, ती 7वी अनुसूची आहे. 7व्या अनुसूचीमध्ये समवर्ती सूची जी नमूद केलेली आहे, त्या समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय दिलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं केंद्र आणि राज्याला हे कायदे करण्याचा अधिकार आहे. आता या ठिकाणी आपण जाऊया 7व्या अनुसूचीकडे. आता 7वी अनुसूची आपल्याला सुद्धा पाहायची आहे. भारतीय संविधान हे दाखवणं फार गरजेचं आहे, किंवा मी तुम्हाला का दाखवतोय, कारण आपला जो कायदा तयार झालेला आहे त्या संविधानातूनच तयार झालेला आहे. कुठलाही कायदा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे संविधानातून तयार झाला, हा सुद्धा कायदा भारतीय संविधानातूनच तयार झालेला आहे. तर या कायद्यातील जे 7वी अनुसूची आहे, त्या 7व्या अनुसूचीतील समवर्ती सूची आणि समवर्ती सूचीमधील प्रवेशिका किती आहे, 33. म्हणजे एंट्रीज 33 एंट्री. 33 एंट्रीजचा जर आपण अभ्यास करूया, बघा, एखाद्या उद्योगाचे नियंत्रण सार्वजनिक हितार्थ संघराज्याकडून होणे समयोचित आहे असे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल, त्या बाबतीत अशा उद्योगातील उत्पादने आणि असे उत्पादन म्हणून तशाच प्रकारचा आयात केलेला माल, खाद्यपदार्थ, गळिताची धान्ये, तेले यासह, गुराची वैरण, पेंड आणि अन्य तत्वे यासह, कच्चा कापूस, मग तो सरकी काढलेला असो वा सरकी काढलेला असो, व सरकी आणि कच्चे ताग, बघा हे नमूद केलेलं आहे. या अनुषंगानं हा आपला जो आहे म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 246(2) 7वी अनुसूची समवर्ती सूची प्रवेशिका 33 मध्ये नमूद केल्याप्रमाणे हा जो आपला जो कायदा आहे तो जीवनावश्यक वस्तू कायदा किंवा अत्यावश्यक वस्तू कायदा हा तयार झालेला आहे. म्हणजे ह्याला बेस आपलं 246 परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमानुसार आपला जो जीवनावश्यक वस्तू कायदा आहे तयार करण्यात आलेला आहे, आपल्याला स्पष्ट सांगता आलं पाहिजे. 246 कुठल्या सूचीमध्ये, तर समवर्ती सूचीमध्ये. प्रवेशिका किती, तर 33 प्रवेशिकामध्ये नमूद केल्याप्रमाणे. हे आपल्याला एका वाक्यामध्ये किंवा रिकाम्या जागामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर आता आपल्याला अत्यावश्यक वस्तू कायदा अभ्यासायचा आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा पाहणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणलं, आपली यंत्रणाच या कायद्यावरती काम करत असते. या कायद्यानुसारच आपला जो शिधावाटप यंत्रणेचा जो दुसरा आदेश आहे आणि रेग्युलेशन ऍक्ट 1966 चा तयार झाला आहे. हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. कुठलीही कार्यवाही करत असताना या कायद्याचा आधार घेऊनच कार्यवाही केली जाते, अन्यथा कार्यवाही केली जात नाही. तर या कायद्याचा आपल्याला अभ्यास करत असताना सर्वप्रथम याची पार्श्वभूमी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या कायद्यामध्ये कलम किती आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्या कुठल्या कुठल्या कलमांचा कशा पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो ते सुद्धा पाहणं जास्त गरजेचं आहे. तर आता कायदा कसा तयार झाला, भारतीय संविधानाचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगितलेला आहे. या कायद्यामध्ये कलम किती आहेत, तर एकूण या कायद्यामध्ये जे कलम आहेत ते 16 कलम आहेत. 16 कलमावरती हा आपली यंत्रणा काम करते किंवा हा कायदा काम करतो. तर या कायद्यामधलं जे महत्वाचं कलम मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. कलम 3 नुसार महाराष्ट्र अन्नधान्य शिधावाटप 2 आदेश 1966 तयार करण्यात आला. म्हणजे आपली यंत्रणा जी आदेशावरती चालते त्या कलम 3 नुसार चालते. आता या कायद्यामध्ये आता कलमानुसार मी तुमच्याकडे जाणारच आहे. मी सविस्तर या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. एकूण 1 ते 16 कलमांचा सविस्तर उलगडा मी या ठिकाणी आपल्याशी करणारच आहे. पण याच्यामध्ये नमूद केलेले जे महत्वाचे कलम आहेत किंवा ज्या कमोडिटीज आहेत किंवा शेड्यूल्ड 2 मध्ये ज्या महत्वाच्या वस्तू दिलेल्या आहेत, किंवा कुठल्या कुठल्या वस्तू या इसेन्शियल कमोडिटीज मध्ये येतात त्याचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कुठले कुठले महत्वाचे कलम या ठिकाणी यूज केले जातात किंवा वापरले जातात ते मी या ठिकाणी बोर्डावरती लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सखोलमध्ये सांगणारही आहे. बघा, आपल्याकडे जे अत्यावश्यक वस्तू आहेत एकूण 7+1. बघा या ठिकाणी 7 लिहिले +1 लिहिले. याचं कारण काय आहे, एकूण 7 महत्वाच्या अत्यावश्यक वस्तू आहेत. एक जी वस्तू आहे कोरोना काळामध्ये आपण काय म्हणतो, कोरोना काळामध्ये मास्क आणि सॅनिटायझर याचा जो समावेश आहे तो अत्यावश्यक वस्तूमध्ये केला होता. म्हणून मी 7 आणि 8च लिहिलं आहे. परंतु आता मास्क आणि सॅनिटायझरचा अत्यावश्यक वस्तूमध्ये समावेश केलेला नाही. म्हणजे या अत्यावश्यक वस्तूमध्ये शासन परिस्थितीनुसार की वाढ करू शकतं किंवा कमी करू शकतं. पण एकंदरीत अत्यावश्यक वस्तू या 7 आहेत. या 7 अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधे, खते, खाद्यपदार्थ, खाद्यतेलबिया व खाद्यतेल. चौथा आहे कापसापासून तयार केलेले हॅक यावर. पाचवा आहे पेट्रोलियम व पेट्रोलियम उत्पादने. सहावा आहे कच्चा ताग व तागाची कापड. सातवा आहे निर्दिष्ट प्रकारची बियाणे. आणि 8वा आहे मास्क आणि हँड सॅनिटायझर. आता याचा म्हणजे जीवनावश्यक वस्तूमध्ये जो समावेश केला होता तो आता काढलेला आहे. पण एकूण 7च या अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आपल्या जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या शेड्यूल्ड 2 मध्ये या नमूद केलेल्या आहेत. मी असंच लिहिलेलं नाहीये, कारण ह्या ज्या 7 वस्तू आहेत ह्या आपल्या जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या शेड्यूल्ड 2A मध्ये नमूद केलेल्या आहेत. त्याचबरोबर जे महत्वाची जी कलमं आहेत
जी महत्वाची कलम जी वापरली जातात, ज्या अनुषंगाने कार्यवाही केली जाते, ते कलम सुद्धा फार महत्वाचे आहेत. बघा कलम 3, कलम 6A, कलम 6B, कलम 6C, 7, 8, 9 आणि कलम 10 ही अत्यंत महत्वाची कलम आहे. ही कलम आपल्याला पाठ असणं गरजेचंच आहे. कलम 3 मध्ये काय आहे, कलम 6 मध्ये काय, कलम 6B मध्ये काय आहे, C 7, 8, 9, 10 याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सखोल माहिती सांगेनच. परंतु हे कलम आपण लक्षात ठेवा आणि पाठही करा. बघा हा एकंदरीत जो कायदा जो ज्याच्यावरती काम करतो, तर थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. उत्पादन, पुरवठा, वितरण, साठवणूक, व्यापार आणि किंमत. बघा बघा एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं, त्याचा पुरवठा केला, वितरण, साठवणूक, व्यापार, जर याच्यामध्ये काळा बाजार होत असेल, वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण होत असेल किंवा साठेबाजी होत असेल किंवा जास्त किमतीनं जर विकलं जात असेल, तर या कायद्याच्या अनुषंगानं त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. तर आता याच्यामध्ये कलमाचा जो सविस्तर अभ्यास आहे, तो सविस्तर अभ्यास मी तुम्हाला सांगणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. उत्पादन, पुरवठा, वितरण, साठवणूक, व्यापार आणि किंमत. याच्यामध्ये जर साठेबाजी होत असेल, काळा बाजार होत असेल, जास्त किमतीनं विकलं जात असेल, तर या जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या जे कलम आहेत 3 ते 1 ते 16 म्हणू आपण. लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे सगळ्यात जास्त जे कारवाई केली जाते कलम 7, 8, 9, 10 जे आहे. जर एखादी सोसायटी असेल किंवा एखादी संस्था असेल, आपलं जे राशन दुकान असतं ते राशन दुकान एखाद्या संस्थेचं पण असू शकतं. जर संस्थेचं राशन दुकान असेल तर कलम 10 प्रमाणे कारवाई केली जाते आणि वैयक्तिक असेल तर 7 नुसार केली जाते आणि त्यांनी खोटं बोललं असेल, खोटी माहिती दिली असेल तर त्या कलमानुसार तो जो वापर केला जातो ते आपण आता सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची ही जी कलम आहे ती कलम आपण लक्षात ठेवा. जर साठेबाजी होत असेल, काळा बाजार होत असेल, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असेल किंवा जास्त किमतीमध्ये जर माल विकला जात असेल, तर आपल्याला या कायद्याचा वापर करून ज्या काही इसेन्शियल कमोडिटीज शेड्यूल 2 मध्ये नमूद केलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण कारवाई करू शकतो किंवा त्याच्यावरती FIR दाखल करण्याचा अधिकार आपल्या यंत्रणेला देण्यात आलेला आहे. आता एकंदरीत 1 ते 16 कलम आहेत. याच्यातली जी महत्वाची कलम मी तुम्हाला जे सांगितली किंवा बोर्डवरती मी नमूद केली आहे ती कलम मी तुम्हाला सांगणार आहे. कलम 1 कुठल्याही कायद्याचं कलम 1 हे त्याचं संक्षिप्त नाव किंवा विस्तार असतं. तर आपल्या कायद्याचं जे संक्षिप्त नाव आहे अत्यावश्यक वस्तू कायदा 1955. हा कायदा कधी लागू करण्यात आला? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरं का. तर हा कायदा जो लागू करण्यात आला 1 एप्रिल 1955 ला हा कायदा लागू करण्यात आला. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिकाम्या जागामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1955 चा जीवनावश्यक वस्तू कायदा किंवा अत्यावश्यक वस्तू कायदा कधी लागू करण्यात आला? तारीख विचारली जाऊ शकते. 1 एप्रिल 1955, 2 एप्रिल, 5 एप्रिल, 4 एप्रिल. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. 1 एप्रिल 1955. लक्षामध्ये काय ठेवायचं? 1 एप्रिल, एप्रिल फुल. एप्रिल फुल असं लक्षात ठेवलं का लक्षात राहील. एप्रिल फुल 1955. म्हणजे आपला 1 मार्क या ठिकाणी परफेक्ट होऊन जाईल. त्याचबरोबर आपली जी यंत्रणा जी अस्तित्वात आली ती 1 मार्च 1966 ला. 1 मार्च 1966 ला. एप्रिल फुलच्या अगोदर काय येतो? 1 मार्च असं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलं ही क्ल्यू का सांगतं की एका वाक्यामध्ये किंवा रिकाम्या जागेमध्ये हे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. दुसरं जे कलम आहे, दुसऱ्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे? कोणत्या वस्तूला अत्यावश्यक वस्तू म्हणायची याची कायदेशीर चौकट सांगितलेलं आहे. याच्या शेड्यूल 2 मध्ये अत्यावश्यक वस्तू घोषित करण्याची तरतूद. बघा मी शेड्यूल 2 चा वारंवार या ठिकाणी पाठीमागे उल्लेख केलेला आहे. या कायद्यामधला जो शेड्यूल 2 आहे, या 2 मध्ये ज्या अत्यावश्यक वस्तू कोणत्या कोणत्या आहेत, ज्या बोर्डवरती नमूद केल्या तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं पण आहे. त्या शेड्यूल 2 मध्ये नमूद केलेले आहेत. त्या आपल्या इसेन्शियल कमोडिटीज म्हणून सुद्धा आपण त्याचा उल्लेख करू शकतो. बघा त्याच्यातलं कलम 3 सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. या कलम 3 नुसारच आपले हे दोन्हीही कायदे तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र अन्नधान्य वाटप दुसरे आदेश 1966 हा जो कायदा तयार करण्यात आला तो जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या 3 नुसार. कारण 3 नुसार जर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जी आपली नागरिकांची सनद आहे, नागरिकांच्या सनदमध्ये जी पार्श्वभूमी सांगितली आहे त्या पार्श्वभूमीमध्ये तसा उल्लेखही त्या ठिकाणी केलेला आहे. तर कलम 3 काय म्हणतंय? उत्पादन, पुरवठा, वितरण, व्यापार इत्यादीवर नियंत्रण. बघा उत्पादन, पुरवठा, वितरण, व्यापार, वाणिज्य, किंमत, साठवणूक, वाहतूक, विक्री या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम. आणि याच्या बाबतीमध्ये जर साठेबाजी करत असेल, काळा बाजार करत असेल, कोणी कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल, जास्त किमतीमध्ये विकत असेल, तर वरील प्रमाणे परिस्थिती जर निर्माण होत असेल तर शासन कलम 3 अंतर्गत आदेश काढून नियंत्रण करू शकते. बघा हा हा कलम फार महत्वाचा आहे. या कलमाच्या आधारे आपण LPG गॅस असेल, बायोडिझेल असेल, त्याची साठेबाजी होत असेल, काळा बाजारामध्ये होत असेल तर आपण कार्यवाही करतो. आता कलम 4 काय आहे? केंद्राचे धोरण किंवा आदेश याची राज्याने अंमलबजावणी करणं. केंद्राने एखादा जर आदेश काढला असेल तर आपलं बघा अन्न नागरी पुरवठा विभागातून एखादं परिपत्रक येतं किंवा
एखादा आदेश येतो की केंद्राने अशा पद्धतीने आदेश काढलेले आहेत म्हणून आपल्याला एलपीजी गॅसवरती आता नियंत्रण आणायचं आहे. म्हणजे केंद्राचे जे आदेश आहेत ते धोरण आहेत ते आपल्याला लागू आहेत. कलम 5 काय सांगतंय की केंद्र सरकार आपले अधिकार इतर अधिकारी प्राधिकरणांना डेलिगेट म्हणजे प्रत्यायोजित करता येतात. थोडक्यात डेलिगेशन ऑफ पॉवर म्हणजे एखादा अधिकार दुसऱ्याला देणं म्हणजे केंद्राचा अधिकार राज्याला देणं हा कलम 5 मध्ये सांगितलेला आहे. आता कलम 6 पासून ते कलम 10 पर्यंत ही अत्यंत महत्वाची कलम आहेत. ही कलम सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बघा कलम 6 काय सांगतंय. कलम 6 मध्ये विसंगत इतर कायदेशीर या कायद्याचा आदेशाचा प्रभाव इसी ऍक्ट अंतर्गत जारी केलेला वैध आदेश इतर विसंगत तरतुदीवर प्रभावी ठरू शकतो. आता उद्यामध्ये कलम 6A आहे, याच्यामध्ये 6B आहे, 6C, 6D, 6E असे एकत्रित त्याचे पोटकलम आहेत. हे सुद्धा आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे. बघा कलम 6A काय सांगते, अत्यावश्यक वस्तूची जप्ती नंतरची जप्ती. अत्यावश्यक वस्तूची जप्ती म्हणजे काय, कलम 6 आपल्याला जर एखादा व्यक्ती जर साठेबाजी करत असेल तर कलम 6च्या अंतर्गत आपण 6A अंतर्गत त्या करतो त्याची जप्ती करू शकतो. समजा उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, एखाद्या व्यक्तीने अत्यावश्यक वस्तूबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि ती वस्तू झाली तर सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्या वस्तूच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर वस्तू सरकारकडे जप्त होते. जर काळ्या बाजारामध्ये विकत असेल तर त्याचा जप्ती करण्याचा अधिकार कलम 6A नुसार आहे. आता कलम 6B काय सांगतंय, जप्तीपूर्वी कार्य दाखवा नोटीस. आपल्याला जर एखादी वस्तू जप्त झाली तर त्या संबंधित व्यक्तीला असेल किंवा संस्थेला असेल तर आपल्याला शोकॉज नोटीस काढण्याचा अधिकार आहे. तो त्याचा नैसर्गिक हक्क आहे. आता कलम 6C काय सांगतं, संबंधित व्यक्तीस अपील करण्याचा अधिकार. समजा आपण त्याच्यावरती कारवाई केली तर त्या व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा त्या आशिवा दुकानदारास किंवा त्या व्यक्तीस हा अपील करण्याचा सुद्धा अधिकार या कायद्यान्वये त्या व्यक्तीला दिलेला आहे. कलम 6C. 6D काय सांगतंय, एखादी वस्तू कन्फेक्शन केली तर इतर शिक्षा थांबत नाही. वस्तू जप्त केली तर त्याच्या पॅरलल आपला फौजदारी कायदा असेल किंवा दुसरा कायदा असेल तो सुद्धा लागू त्याला होतो. आपण बघा एखादी कारवाई केली तर आपण तो पोलिसांच्या ताब्यामध्ये देतो. पॅरलल पोलीस सुद्धा त्याच्यावरती कार्यवाही करतात आणि आपली यंत्रणा सुद्धा कार्यवाही करते. हे 6D महत्वाचं आहे. 6E आहे. 6E काय सांगते, न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर मर्यादा. कार्यवाहीमध्ये कोणत्या न्यायालयाचा हस्तक्षेप करता येईल याबाबत कलम 6E महत्वाचे ठरते. एकंदरीत 6E आपल्याला थोडक्यात समजले असेल, आपण सखोलपणे पण पाहिलेली आहे. आपण सुद्धा हा कायदा जो आहे हा कायदा अभ्यासू शकता. या ठिकाणी मराठीमधून हा कायदा उपलब्ध आहे. आता सगळ्यात महत्वाचं कलम आहे कलम 7 नुसार. बघा कलम 7 नुसार कार्यवाही केली जाते आपल्याकडे. कलम 3 चा वापर करून आपला जो कलम 3 आहे, कलम 3 चा वापर करून कलम 7 चं उल्लंघन केलेलं आहे, कलम 8 चं उल्लंघन केलेलं आहे म्हणून आपण त्याच्यावरती कारवाई करतो किंवा FIR दाखल करतो. कलम 7 काय सांगतंय, मालाची मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक ठेवू नये. ठेवल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास परिस्थितीनुसार कलम 7 अंतर्गत शिक्षा लागू होते. समजा एखाद्या जर मालाची साठवणूक केली असेल, जर त्याची जास्त किमतीमध्ये विकत असेल तर कलम 7 अंतर्गत त्याला शिक्षा देण्याचा अधिकार हा आपल्याला आहे. कलम 7A काय सांगतंय, केंद्र सरकारला रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. तर केंद्राचे जर तो माल असेल तर केंद्राला सुद्धा त्याची जी रक्कम आहे ती रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. कलम 8 बघा, गुन्हा करण्याचा प्रयत्न, सहाय्य व प्रोत्साहन यासंबंधी तरतूद आहे. उदाहरणामध्ये 2 व्यापाऱ्यांनी मिळून नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करण्यासाठी योजना आखली. प्रत्यक्ष गुन्हा पूर्ण होण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने दुसऱ्याला माल लपवण्यासाठी मदत केली. बघा हे कलम 8 जे आहे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शिधावाटप यंत्रणेमध्ये जो माल आहे तो माल चोरीला जाऊ शकतो. एखादा माल चोरी करत असताना एखादा माणूस त्याला मदत करू शकतो. तर त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यासाठी कलम 8 हे अत्यंत महत्वाचं आहे. कलम 9 काय सांगते, खोटी माहितीबद्दल. जर उदाहरणामध्ये एका अधिकाऱ्याने दुकानदारास व्यापाऱ्याकडे गंवावत विचारणा केली आणि चुकीचा साठा सांगितला, जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली म्हणून कलम 9च्या अंतर्गत कार्यवाही केली जाते. खोटी माहिती कलम 9च्या अंतर्गत. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि दुकानामध्ये गेल्यानंतर त्याला विचारलं किंवा तुझ्या दुकानामध्ये माल किती क्विंटल आहे, त्यांनी सांगितलं साहेब 500 क्विंटल आहे आणि आपण जर मोजणी केल्यानंतर तो जर माल 2000 क्विंटल निघाला तर त्यांनी खोटी माहिती दिली म्हणून कलम 9च्या अंतर्गत आपल्याला त्याच्यावरती कार्यवाही करता येते. आता कलम 10 अत्यंत महत्वाचा आहे बघा. कलम 10 आणि कलम 7 लक्षात ठेवा. कलम 10 जे आहे त्या संस्थेविरोधात किंवा एखाद्या सोसायटी विरोधात किंवा एखादी कंपनी असेल त्या विरोधामध्ये करता येतं. आणि 7 जे आहे एखाद्या व्यक्तीविरुद्ध, वैयक्तिक दुकान असेल तर 7 आणि संस्थेचं दुकान असेल तर कलम 10 नुसार आपल्याला कार्यवाही करता येते. एका कंपनीने अत्यावश्यक वस्तूचा नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केले, फक्त कंपनीचे नाव आहे म्हणून प्रकरण तेथे संपत नाही. कंपनीच्या कामगारांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या भूमिका तपासली जाऊ शकते. कलम 10 आहे बघा, गुन्हे. या अधिनियमातील गुन्हे दखलपात्र गुन्हे असल्याची तरतूद आहे.
जर एखादा व्यक्ती साठेबाजी करत असेल, एखादी संस्था साठेबाजी करत असेल, तिची जर काळ्या बाजारामध्ये विक्री करत असेल, तर कलम 10च्या अंतर्गत सुद्धा त्याच्यावरती कार्यवाही करता येते. आता त्याचबरोबर कलम 10 आहे, 11 आहे. एकदम सखोलमध्ये जाण्याची आता बाकीच्या कलमामध्ये आवश्यकता नाही. जी 10 कलमं मी तुम्हाला सांगितलेली आहे, 10 कलमं अत्यंत महत्त्वाची आहेत. या कलमांचा अभ्यास करा. या कलमावरती आपली यंत्रणा काम करते. कलम 10 म्हटल्यानंतर आपल्याला एखादी सोसायटी किंवा संस्था आठवली पाहिजे किंवा आपण जे म्हणतो की जर महिला बचत गटाचं दुकान आहे, तर त्या महिला बचत गटाचं दुकान असेल तर कलम 10च्या अंतर्गत कारवाई केली जाते. वैयक्तिक दुकान असेल 7च्या अंतर्गत कारवाई केली जाते. खोटी माहिती दिली तर 9च्या अंतर्गत कार्यवाही केली जाते. एकंदरीत आपल्या जीवनावश्यक वस्तू कायद्याचा उपयोग अशा पद्धतीने केला जातो. थोडक्यात जर एक उदाहरण देऊन जर तुम्हाला मी कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. समजा एक नावाचा अन्नधान्य व्यापारी आहे, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गहू आहे. हा कायद्याचा उपयोग कसा केला जातो? आपल्याकडे ज्या कमोडिटीज आहेत, शेड्यूल झोनमध्ये नमूद केलेल्या आहेत, तर सर्वप्रथम ते पाहणं गरजेचं आहे. जर आता त्याच्याकडे गव्हाचा उल्लेख केला आहे, तर नावाचा एक व्यापारी आहे, त्याच्याकडे गहू मोठ्या प्रमाणात आहे. तर सर्वप्रथम गहू अत्यावश्यक वस्तूच्या कक्षेमध्ये येतो का? तर गहू हा अत्यावश्यक वस्तूच्या कक्षेमध्ये येतो. मग त्याला काय लागू होतं? कलम 2 हे शेड्यूल. त्याच्यामध्ये तो नमूद केलेला आहे का गहू? तर तो गहू आहे. मग आपण त्याच्यावरती कारवाई करू शकतो. मग शासनाने गव्हाच्या साठ्यावर नियंत्रण करणारा आदेश काढला. आदेश आपण कशावरती काढू? कलम 3 नुसार. मी मगाशी सांगितले कलम 3 अत्यंत महत्त्वाचा आहे. कलम 3च्या अंतर्गत आपल्याला विविध आदेश काढण्याचे अधिकार आहेत. तर गव्हाच्या साठ्यावर नियंत्रण करणारा आदेश आपण काढलेला आहे. कलम 3 नुसार आपण त्याच्यावरती कारवाई करू शकतो. तर व्यापाऱ्याने आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून कलम 7 शिक्षा मी तुम्हाला सांगितलं. कलम 7 नुसार त्या व्यापाऱ्याने काय केलेलं आहे? आदेशाचं उल्लंघन केलं. आदेशाचं उल्लंघन काय केलंय? साठेबाजी केलेली आहे किंवा काळा बाजार केलेला आहे किंवा जास्त किमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून कलम 7 नुसार त्याच्यावरती कारवाई केली जाते. अधिकाऱ्यांनी गहू ताब्यात घेतला, कारवाई सुरू. कलम 6 नुसार म्हणजे त्याची जप्ती संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कलम 6 नुसार आपण त्याला सूचना देऊन आपण ती जप्ती करतो आणि कलम त्याला जे शोकॉज नोटीस काढायची जी आहे आपल्याला, तर कलम 6 नुसार आपण त्याला शोकॉज नोटीस काढू शकतो. व्यापाऱ्याला कार्य दाखवा नोटीस आपण कलम 6 नुसार काढू शकतो. व्यापाऱ्याने निर्णयाविरुद्ध अपील केले, कलम 6 मी तुम्हाला सांगितलं. कलम 6 नुसार एखाद्या व्यापाऱ्याला किंवा व्यक्तीला सुद्धा अपील करण्याचा अधिकार आहे. माल सरकार जमा झाला तरी गुन्ह्याची शिक्षा ही स्वतंत्र राहू शकते. म्हणजे पॅरलल कारवाई म्हणजे आपली सीधा वाटप यंत्रणा सुद्धा कारवाई करते आणि फौजदारी कायदे सुद्धा आपले जे त्याचा एफ-आय-आर झाल्यानंतर पोलीसवाले सुद्धा त्याच्यावरती कारवाई करतात. व्यापाऱ्याने खोटी माहिती दिली म्हणून कलम 9 नुसार सुद्धा आपण त्याच्यावरती कारवाई करतो. गुन्हा कंपनीने केला असेल तर कलम 10 नुसार. जर समजा ते व्यक्तीच्या ऐवजी जर एखादी संस्था असेल तर कलम 10 लावून आपण त्याच्यावरती कारवाई करू शकतो. एकंदरीत कलम 3, कलम 6A, कलम 6B, कलम 6C, 7, 9 आणि 10 ही अत्यंत महत्त्वाची कलमं आहेत. या कलमांचा आपण सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे कायदे कुठले कुठले आहेत ते पाहण्याचा प्रयत्न केला. जीवनावश्यक वस्तू कायदा पाहिला. जीवनावश्यक वस्तू कायदा शॉर्टमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगेन आणि माझा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कायदा आहे, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, हा कधी लागू करण्यात आला? 1 एप्रिल 1955. हा कायदा कशाच्या आधारे लागू करण्यात आला? भारतीय संविधानाच्या कलम 246 समवर्ती सूची त्याच्यातील 7वी अनुसूची समवर्ती सूची प्रवेशिका 33 नुसार हा आपला कायदा तयार करतात. कलम 246 एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. समवर्ती सूची लक्षात ठेवावे किंवा काही आवश्यकता नाही. तर तुमच्या माहितीचा असा म्हणून या ठिकाणी लिहिलेला आहे. कलम 246 समवर्ती सूची प्रवेशिका 33 EC ऍक्ट आपला तयार झाला. या EC ऍक्टच्या अनुषंगानं जे महत्त्वाचे कलम मी तुम्हाला सांगितलेली आहेत त्याचा सविस्तरपणे अभ्यास करा. आणि एकूण जी कलम आहेत, एकूण 16 कलम आहेत. ज्या शेड्यूल्ड झोनमध्ये ज्या कम्युनिटीज या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत, एकंदरीत 7 कम्युनिटीज आहेत. परिस्थितीनुसार त्या कम्युनिटीज कमी जास्ती सुद्धा होऊ शकतात. या ठिकाणी मी 8 लिहिले म्हणून तुम्ही 8 म्हणू नका. कधी ते 9 पण होऊ शकतात, कधी 10 पण होऊ शकतात, कधी कमी पण होऊ शकतात. तर एकंदरीत त्या कम्युनिटीज लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची कलमं म्हणजे जे कलम 3, 6, 7, 8, 9, 10 ही महत्त्वाची कलमं आहेत. या कलमाचा अभ्यास करा. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल, काही सांगायचं असेल, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती असेल तर नक्कीच मला कळवा, मला सांगा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला किंवा या व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला काही सुधारणा करायची असेल तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद. मला ज्या पद्धतीनं माहिती मिळाली किंवा मी ज्या पद्धतीनं अभ्यास केला त्या पद्धतीनं माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील किंवा दुरुस्ती आपल्याला करायची असेल नक्की सांगा.